Hi everyone, Akash this side. So welcome back to another video of this Python series in Marathi. आतापर्यंत आपण दोन एक लेंदी टॉपिक डिस्कस केले ते एक म्हणजे व्हॉट इज द बेसिक्स ऑफ द प्रोग्रामिंग आणि त्याच्यानंतर व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट, लायब्ररीज काय असतात, डिपेंडन्सी काय असतात. आय नो खूप साऱ्या लेंदी व्हिडिओज होत आहेत, बट इट इज व्हॉट इट इज. जोपर्यंत मी फुल डिटेल डिस्क्रिप्शन किंवा तिथे एक्सप्लेनेशन देत नाहीये तोपर्यंत मलाच ते सॅटिस्फॅक्शन येत नाही. म्हणून या व्हिडिओज थोड्याशा लेंदी असतील, बट आय एम ट्राईंग माय बेस्ट टू पुट आउट एव्हरीथिंग आय नो. ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत डेटा टाइप्स. युजुअली आपल्याला डेटा टाइप्सची गरज काय असते? नॉर्मली ह्युमन लाईफमध्ये ज्यावेळेस आपण डेटा कन्झ्युम करतो, आता डेटा कन्झ्युम करतो म्हणजे काय, की आपण सॉंग्स ऐकतो. सॉंग्सचा फॉर्मॅट कोणता? .mp3 फॉर्मॅट. त्याच्यानंतर आपण मूव्हीज बघतो. मूव्हीजचा फॉर्मॅट कोणता आहे? बिफोर फॉर्म. त्याच्यानंतर आपण डॉक्युमेंट्स वगैरेवरती काम करतो. त्याच्यामध्ये आपण डॉक एक्स फॉर्मॅट आहे किंवा TXT फॉर्मॅट आहे, PDF फॉर्मॅटवरती काम करतो. त्याच्यानंतर आपण PDF असेल, त्याच्यानंतर एक्सेल फॉर्मॅटवरती काम करतो. हे जेवढे पण आहेत, हे सगळे आपल्या डेटाचे टाइप्स झाले. जे आपण डे टू डे लाईफमध्ये दीज आर दी डेटा टाइप्स. आता हे डेटा टाइप्स जे आहेत, हे डेटा टाइप्स आपण ॲज अ ह्युमन आपण एवढे सगळे डेटा टाइप कन्झ्युम करतो. आता जर ॲज अ ह्युमन आपल्याकडे एवढे सगळे डेटा टाइप्स आहेत, तर ऑब्व्हियसली प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजकडे स्वतःचे कुठले ना कुठले तरी डेटा टाइप असतील. कारण प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजला, कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज असो, लेट्स से की पायथनची प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. या पायथनच्या प्रोग्रामिंग लँग्वेजला पण कोणती ना कोणती तरी PDF, कधी ना कधीतरी त्या PDF वरती काही ना काहीतरी ऑपरेशन करावं लागेल किंवा काही ना काहीतरी आपलं लॉजिक असेल त्या PDFच्या अराउंड असेल. कधी ना कधीतरी TXT वरती काम करावं लागेल, कधी ना कधीतरी MP4 वरती काम करावं लागेल, MP3 वरती काम करावं लागेल अँड सो ऑन अँड सो फोर्थ. म्हणजे पायथन ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये देखील डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला सर्टन डेटा टाइप्स किंवा डेटाचे टाइप्स आपल्याला अवेलेबल करून दिलेले आहेत. आता हे डेटा टाइप्स म्हणजे काय, की लेट्स से की मला माझं नाव स्टोअर करायचं आहे पायथन, एखाद्या पायथनच्या प्रोग्राममध्ये. जर हे नाव स्टोअर करायचं तर मी कशामध्ये देऊ? किंवा जर मला माझं एज हे जर स्टोअर करायचं तर ते मी कशामध्ये देऊ? जर माझ्याकडे एखादी कंडिशन असेल, कंडिशन म्हणजे काय, की समजा की हे जर झालं तर, म्हणजे जर तर किंवा इफ एल्स वगैरे काहीतरी असेल, तर ती कंडिशन माझी एखादी सर्टन कंडिशन ट्रू आहे की फॉल्स आहे ह्याच्यावरती पण डिपेंड करते. की जर हा सिनारिओ माझा ट्रू झाला तर हे पर्टिक्युलर काम कर, हा सिनारिओ जर माझा ट्रू झाला तर हे पर्टिक्युलर काम कर. ठीक आहे सर, हे तर ट्रू अँड फॉल्सवरती आलं. त्याच्यानंतर जर मला पायथनला काही ना काहीतरी खूप सारा डेटा द्यायचा लिस्ट फॉर्मॅटमध्ये, फॉर एक्झाम्पल मला त्याला नंबर्स द्यायचे, मल्टिपल नंबर्स द्यायचे, 10, 11, 23, असे काहीतरी ग्रुप ऑफ डेटा द्यायचं. मग त्याच्यासाठी पण काही ना काहीतरी आपल्याकडे डेटा टाइप अवेलेबल असला पाहिजे. सो हे जे डेटा टाइप्स आहेत, हे डेटा टाइप्स हेल्प करतात पायथनला टू स्टोअर द डेटा विच वी आर गोइंग टू प्रोव्हाइड, टू स्टोअर इट टेम्पररीली इन द मेमरी. आता टेम्पररी का बोलतोय ह्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला पुढे बघायला मिळेल. आता इकडे जर आपण फर्स्ट क्वेश्चन बघितला, फर्स्ट क्वेश्चन की बाबा नेम मी कशामध्ये स्टोअर करू. आता हा नेम आपला काय आहे की अल्फाबेट. नेम काय आपला, युजली ज्यावेळेस आपण देतो नाव, आपण ऑब्व्हियसली नंबर्समध्ये तर आपण नेम्स देत नाही. नेम्स आपण देतो की बाबा अल्फा न्यूमरिक किंवा बाबा अल्फाबेटमध्ये. सो आता नेम जर द्यायचं असेल, लेट्स से की मला नेम द्यायचा आहे आकाश. सो ह्याच्यासाठी पायथनमध्ये कुठला डेटा टाइप आहे का? देन येस, ह्याच्यासाठी आपल्याकडे स्ट्रिंगचा एक डेटा टाइप आपल्याकडे अवेलेबल आहे. एज काय आहे? एज लेट्स से की माझं आहे 32 किंवा 33 किंवा 34, व्हॉट एव्हर इट इज. ठीक आहे. सो हे जे एज आहे, हे एज मला स्टोअर करण्यासाठी मला नंबर्स पाहिजेत. मग या नंबरसाठी कुठला फॉर्मॅट आहे का? तर तो पण आहे. त्याच्यानंतर ट्रू अँड फॉल्स हे स्टोअर करण्यासाठी पण आपल्याकडे फॉर्मॅट आहे. आणि त्याच्यानंतर लिस्ट हा पर्टिक्युलर डेटा टाइप पण आपल्याकडे अवेलेबल आहे. अगेन नॉट टू मेन्शन की इकडे गिटअपवरती अगेन डिटेल डॉक्युमेंटेशन, अगेन AI ने बनवलेली डॉक्युमेंटेशन आहे, बट आय एम ट्राईंग माय बेस्ट टू पुट आउट ऑल द इन्फॉर्मेशन ओव्हर हिअर, सो दॅट सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी इकडे मिळून जातील. ठीक आहे. सो लेट्स गो बॅक टू आवर VS कोड, आणि या VS कोडमध्ये जाऊन आपण पहिला एक आपलं नेम कसं स्टोअर होतं ते बघूया. की लेट्स से एक नवीन फोल्डर क्रिएट करूया इथे, डेटा टाइप्स नावाचा. आणि या डेटा टाइप्समध्ये example.py नावाचा एक फाईल बनवली आपण. ठीक आहे. सो या फाईलमध्ये आता मला नेम करायचं, नेम स्टोअर करायचं असेल तर नेम इज इक्वल टू आपण देतो डबल कोट्समध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वेळेस पण अल्फा न्यूमरिक व्हॅल्यू देतोय किंवा अल्फाबेटिकल व्हॅल्यू देतोय ज्याच्यामध्ये वर्ड्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी ब्लाइंडली डोळे बंद करायचे, डबल कोट्स द्यायचा आणि त्या डबल कोट्सच्या मध्ये आपलं
जे पण इनपुट असेल ते तिकडे द्यायचं. आता इकडे मी काय केलंय, की नेम ही माझी झाली व्हॅल्यू. आता याचा सिंटॅक्स अगेन पायथनमध्ये सगळ्या गोष्टी त्याच्या ग्रामर वाईजच चालणार आहेत. इथे जर आपण समजा कोलन वगैरे दिलं, तो नाही जाणार. तो बोलेल, की बाबा मला माहिती नाही ह्या काय गोष्टी आहेत. सो नेम ह्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये मी ही पर्टिक्युलर व्हॅल्यू स्टोअर करतोय. ही माझी झाली की, ही माझी झाली व्हॅल्यू आणि ह्या नेमलाच आपण बोलतो व्हेरिएबल. व्हेरिएबल का बोलतो, की बाबा या नेमची पुढे जाऊन व्हॅल्यू चेंज होऊ शकते. दॅट मीन्स इट इज अ व्हेरिएबल, समथिंग विच चेंजेस. सो ह्या नेम ह्या व्हेरिएबलमध्ये आणि या व्हेरिएबलचा डेटा टाईप कोणता आहे? या व्हेरिएबलचा डेटा जो स्टोअर करतोय हा व्हेरिएबल, त्याचा डेटा टाईप कोणता आहे? सो ह्याचा डेटा टाईप आहे स्ट्रिंग, str. सो इथे आपण काय बघितलं, की नेम नावाचं एक व्हेरिएबल आहे. काय बोलायचं? नेम नावाचं एक व्हेरिएबल आहे. त्याला व्हॅल्यू काय दिले? आकाश नावाची एक व्हॅल्यू दिले, डबल कोट्समध्ये दिले. दॅट मीन्स ह्याचा जो डेटा टाईप आहे, ह्या व्हेरिएबलचा, नेम नावाच्या व्हेरिएबलचा जो डेटा टाईप आहे दॅट इज अ स्ट्रिंग. आता हे मला कसं कळलं? पायथनमध्ये एक गोष्ट आहे, की ज्यावेळेस पण आपल्याला तो डेटा टाईप, एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचा जर डेटा टाईप बघायचा असेल, सो त्याचा डेटा टाईप बघण्यासाठी अगेन राऊंड ब्रॅकेट्स, त्याच्या आतमध्ये मला द्यावं लागेल टाईप आणि त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा टाईप मला फिगर आउट करायचा, तर मला नेम ह्याचा टाईप बघायचा आहे. सो मी काय केलं, इथे नेम नावाचा एक व्हेरिएबल इकडे बनवलेला. त्याची व्हॅल्यू काय? आकाश नावाची एक व्हॅल्यू आहे. अगेन नेम इज अ व्हेरिएबल, आकाश इज अ व्हॅल्यू अँड ह्या व्हेरिएबलचा डेटा टाईप कोणता आहे? स्ट्रिंग. वाय स्ट्रिंग? डबल कोट्स. ठीक आहे. सो ज्या वेळेस मी हा प्रोग्राम रन करेन, इकडे आपण क्लिअर करूया. अँड इफ आय रन दिस प्रोग्राम, लेट्स से cd डेटा टाईप्समध्ये जाऊया आणि इथे पायथन 3 आणि त्याच्यानंतर example.py. हा ज्यावेळेस प्रोग्राम मी रन करतोय त्यावेळेस इकडे तुम्हाला दिसेल str. पायथनमध्ये स्ट्रिंग नावाचा एक डेटा टाईप आहे. हा झाला आपला पहिला डेटा टाईप. आता त्याच्यानंतर मी अगेन प्रिंट करतो. प्रिंट करून मी अगेन एक लाईन देतो. थोडंसं एक डिफरन्शिएटिंग फॅक्टर वरती आपण स्ट्रिंग दिलेला. आता दुसरा जो आपण काय डिस्कस केलेला, की मला जर माझं एज मला डिफाईन करायचं असेल किंवा पायथनमध्ये स्टोअर करायचं असेल तर मी कसं करू? सो लेट्स गो बॅक. आता एज, लेट्स से मला एज ह्या पर्टिक्युलर व्हेरिएबल नेममध्ये माय एज लिहूया इकडे, माय एज. ठीक आहे. 32. आता 32. आता इथे माय एज जर नंबर असेल तर त्याला डबल कोट्स येणार नाहीत. जर मी ह्याला डबल कोट्स दिला तर तो त्याला एक अल्फा न्यूमरिक व्हॅल्यू म्हणून कन्सिडर करेल. मग त्याच्यावरती ना तुम्ही ॲडिशन करू शकत ना सबट्रॅक्शन करू शकत. युजली आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन किंवा मॅथमॅटिकल ऑपरेशन कशावरती करतो? तर आपण नंबर्सवरती करतो. सो नंबर्स ज्यावेळेस कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपण नंबर्स देणार आहोत, ते नंबर्स विदाउट डबल कोट्सच द्यायचे आहेत. सो अगेन माय एज इज माय व्हेरिएबल नेम, माय एज इज माय व्हेरिएबल नेम आणि याचा डेटा टाईप कुठला आहे? याचा डेटा टाईप आहे इंट. आता तो कसा माहीत पडला? प्रिंट अगेन टाईप आणि त्याच्यानंतर माय एज. ठीक आहे. अगेन सेव्ह करून जर मी रन केलं तर इकडे तुम्ही बघताय इंट नावाचा हा डेटा टाईप आहे. असेच आपल्याकडे एक बुलियन नावाचा पण एक डेटा टाईप आहे. अगेन प्रिंट डबल कोट्स, अगेन एक लाईन तिथे आपण प्रिंट करूया. खाली येऊया इकडे. त्याच्यानंतर लेट्स से माय बुलियन म्हणा आणि त्याची व्हॅल्यू देतो ट्रू किंवा फॉल्स. अगेन इकडे हा जो वर्ड आहे त्याचा फर्स्ट लेटर कॅपिटल असला पाहिजे. ट्रू आणि फॉल्सच्या केसमध्ये फर्स्ट वर्ड कॅपिटल असला पाहिजे. अगेन हा जो माझा माय बुलियन आहे दॅट इज माय व्हेरिएबल ऑफ विच टाईप? डेटा टाईप कुठला आहे? बुलियन. बुलियन डेटा टाईप आहे. बुलियन किंवा बुल. आता त्याचा आउटपुट काय येते बघूया. चलो, प्रिंट टाईप आणि त्याच्यानंतर माय बुलियन जर मी इकडे प्रिंट केलं आणि इफ आय रन दिस, याला थोडं क्लिअर करूया अँड लेट्स रन दिस प्रोग्राम. स्ट्रिंग, इंटिजर, बुलियन, 3 गोष्टी आतापर्यंत बघितलेत. डबल कोट्समध्ये व्हॅल्यू दिली दॅट इज युअर स्ट्रिंग. विदाउट डबल कोट्स नंबर दिला तर दॅट इज युअर नंबर किंवा इंट. त्याच्यानंतर ट्रू किंवा फॉल्स जर दिला, इफ आय गिव्ह फॉल्स, तर हा झाला माझा बुलियन डेटा टाईप. बुलियन डेटा टाईप. आता इकडे एक गोष्ट लक्षात ठेवायची, की इथे जर मी विदाउट डबल कोट्स जर मी आकाश दिला तर पायथनला आकाश म्हणून काही माहितीच नाहीये. तो काय बोलतोय, की नेम आकाश इज नॉट डिफाईन्ड. जे पण आपण वर्ड्स देतोय, जर डबल कोट सोडून आपण वर्ड्स दिले तर पायथनला वाटेल, की बाबा माझ्याकडे आकाश नावाचं ऑलरेडी काहीतरी आहे का? तो ते सर्च करायला जातो त्याच्या मेमरीमध्ये. पायथनच्या प्रोग्राममध्ये मेमरी पण असणार, कारण तो त्या मेमरीमध्ये डेटा स्टोअर करणार त्याचा.
सो त्या मेमरीमध्ये आकाश नावाचं काही आहे का? नाहीये, कारण ही आकाश ही व्हॅल्यू आहे. आकाश हे व्हेरिएबल नेम नाहीये. ही आकाश जे लेफ्ट हँड साईडला आहे दॅट इज युअर व्हेरिएबल नेम्स, जे राईट हँड साईडला आहे दॅट इज युअर व्हेरिएबलचे व्हॅल्यूज. ठीक आहे. सो दॅट इज वाय जे राईट हँड साईडला देते दॅट शुड बी प्रिसाइज, तिकडे काही घोळ करून चालणार नाही. सो इफ आय रन दिस अगेन, स्ट्रिंग, इंटीजर अँड बुलियन. अगेन ह्याचे अजून डेटा टाइप्स जे आपल्याकडे अवेलेबल आहेत, लेट्स गो ओव्हर हिअर. न्यूमरिक फॉर्मॅट मधले जे डेटा टाइप्स आहेत, इंटीजर आहे, फ्लोट आहे, कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यानंतर ह्याचे सगळे एक्झाम्पल्स मी इकडे दिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सिक्वेन्सवाले, सिक्वेन्स डेटा टाइप, त्याच्यामध्ये स्ट्रिंग आपण बघितलं, लिस्ट आहे, टपल आहे आणि रेंज पण आहे. आता हे लिस्ट म्हणजे काय? लिस्ट जर आपल्याला सांगायचं झालं तर एक सिंपल फॉर्मॅटमध्ये, आय जस्ट कॉपी दिस, इकडे टाकूया, हा माय लिस्ट. जर आपल्याला एकाच टाईपचा डेटा मल्टिपल किंवा ग्रुप ऑफ डेटा द्यायचा, ग्रुप ऑफ डेटा म्हणजे खूप सारी नावं आहेत. लेट्स से की तुमच्या फ्रेंडची नावं आहेत. आता माझ्या फ्रेंडची नावं लेट्स से जाई, देन प्रसाद, देन लेट्स से आशू, अगेन देन रौनक. हे माझे फ्रेंड्स आहेत. ठीक आहे. आता हे फ्रेंड्स काय आहेत? हे ग्रुप ऑफ कॅटेगरी आहे आणि या ग्रुप ऑफ कॅटेगरीमध्ये मल्टिपल नेम्स इकडे मी दिलेले आहेत. आता यांचं सिंटॅक्स बघा. सिंटॅक्स काय बोलतो की स्क्वेअर ब्रॅकेट ओपन, स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज पाहिजेत. आता इकडे मला काय, मला अल्फा न्यूमरिक व्हॅल्यू द्यायची होती. दॅट मीन्स अल्फाबेट तरी, किंवा इथे मी जाई 1 वगैरे असं टाकू शकतो, प्रसाद 1 पण टाकू शकतो, बट ते डबल कोट्स मध्ये पाहिजे. कारण माझी ही जी स्ट्रिंग आहे, ही जी लिस्ट आहे, ही लिस्ट ऍक्च्युली लिस्ट ऑफ स्ट्रिंग आहे. ठीक आहे. सो इफ आय प्रिंट, लेट्स से प्रिंट टाइप माय लिस्ट, जर इथे माय लिस्ट आपण प्रिंट केलं, सी व्हॉट हॅपन्स. क्लिअर पायथन 3 अगेन लिस्ट. आणि ह्याला रीड करताना आपण बोलतो लिस्ट ऑफ स्ट्रिंग. हा एक सिंगल स्ट्रिंग आहे, हा एक सिंगल स्ट्रिंग आहे, हा एक सिंगल स्ट्रिंग आहे. हेच जर मला नंबर्सची लिस्ट बनवायची असेल तर माय नंबर्स म्हणून देऊया इकडे. माय नंबर्स इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट ओपन क्लोज 10 लेट्स से 1 2 3 4 अँड त्याच्यानंतर प्रिंट टाइप माय नंबर्स. ठीक आहे. माय नंबर्स अगेन इफ आय रन दिस, लिस्ट. आणि याला रीड करताना आपण रीड करतो की दिस इज अ लिस्ट ऑफ नंबर्स, लिस्ट ऑफ नंबर्स, लिस्ट ऑफ नंबर्स. ठीक आहे. अगेन अजून कुठले कुठले टाइप्स आहेत आपल्याकडे? ट्युपल किंवा टपल, जे तुम्हाला बोलायचं असेल तर. टपल बोलायचं असेल तर टपल बोला, ट्युपल बोलायचं तर ट्युपल बोला. सो त्याच्यासाठी पण आपल्याकडे वेगळे वेगळे ऑपरेशन्स आहेत. इकडे लिस्ट आणि त्याचे ऑपरेशन्स इकडे मेन्शन केलेले आहेत. त्याच्यानंतर ट्युपल, ट्युपलचा पण आपल्याकडे एक सिंटॅक्स आहे. जर राऊंड ब्रॅकेटने जर चालू होते ती गोष्ट, फॉर एक्झाम्पल दिस वन, कॉपी दिस आणि इकडे पेस्ट करूया. प्रिंट, जर टाईप माहिती नसेल, बघून जर समजत नसेल, स्क्वेअर ब्रॅकेटने ओपन क्लोज झाला दॅट मीन्स इट इज अ लिस्ट. डबल कोट्सने चालू झाला दॅट मीन्स इट इज अ स्ट्रिंग, नॉट इंटिजर, सॉरी स्ट्रिंग. जर डबल कोट्स नसेल तर इट इज अ इंट. जर फक्त फॉल्स आणि ट्रू असेल तर दॅट मीन्स इट इज अ बुलियन. त्याच्यानंतर जर राऊंड ब्रॅकेटने चालू आणि बंद होतोय आणि कॉमा सेपरेटेड आहे तर तो झाला ट्युपल. सो इफ आय प्रिंट टाइप आणि कोऑर्डिनेट्स, जर मी हे प्रिंट जर केलं ट्युपल. ठीक आहे. सो असे ट्युपलमध्ये आपण तो टाइप प्रिंट करू शकतो. अगेन दिस इज जस्ट बेसिक. वी आर गोइंग टू एक्सप्लोर इच अँड एव्हरी डेटा टाइप इन द लेटर सेक्शन्स. बट सध्या आपण फक्त फोकस करतोय की कोणत्या कोणत्या टाईपचे डेटा किंवा डेटा टाइप सपोर्ट करतात पायथनमध्ये. ठीक आहे. सो अगेन कर्ली ब्रेसेस ओपन क्लोज. आता तिसरा टाइप, कर्ली ब्रेसेस ओपन क्लोज. लेट्स डू इट ओव्हर हिअर. आय विल कॉपी दिस वन आणि याचा टाईप बघूया. टाईप नंबरचा टाईप. अगेन दिस इज माय व्हेरिएबल नेम, दिस इज माय व्हेरिएबल नेम, दिस इज माय व्हेरिएबल नेम. व्हेरिएबल नेम कॅन बी एनिथिंग. इथे जर मला CV असं काहीतरी द्यायचं असेल, आय कॅन गिव्ह दॅट, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आता इथे नंबरचा जर आपण टाईप बघितला, अगेन इफ आय रन दिस, सेट. सो व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम हिअर, की जर कर्ली ब्रेसेसने ओपन क्लोज होतंय आणि कॉमा सेपरेटेड आहे दॅट मीन्स इट इज अ सेट. जर राऊंड ब्रॅकेटने ओपन क्लोज होतंय, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज आहेत दॅट मीन्स इट इज अ ट्युपल. जर स्क्वेअर ब्रॅकेटने ओपन क्लोज होतंय आणि त्याच्यामध्ये इधर इंटीजर आहे किंवा स्ट्रिंग आहे किंवा दुसरं काही आहे, कॉमा सेपरेटेड, अगेन इट इज अ लिस्ट. त्याच्यानंतर अगेन दिस इज ऑल्सो लिस्ट. स्क्वेअर ब्रॅकेट ओपन क्लोज होत आहेत, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू आहेत. इकडे
काही नाही दिलेलं, दॅट मीन्स इट इज इंटिजर. नंबर आहे फक्त ट्रू और फॉल्स, बुलियन. आणि हा जो डेटा टाईप आहे इन डबल कोट्स, दॅट इज माय स्ट्रिंग. अजून कुठले मिस केलेत का बघूया आपण. इकडे फ्रोझन सेट नावाची गोष्ट आहे. युजली नॉर्मल यूज केसेसमध्ये एवढं यूज नाही होणार, बट स्टील यू कॅन यूज इट. अगेन अजून एक शेवटचा, हा खूप यूज होणार आहे आपल्याला पुढे जाऊन. ठीक आहे. सो इफ आय कॉपी दिस आणि ह्याला जर इकडे प्रिंट केला, अगेन ही पूर्ण झाली व्हॅल्यू ऑफ दिस पर्टिक्युलर व्हेरिएबल. सो अगेन प्रिंट टाईप स्टुडंट जर मी बघितला तर तो मला डिक्शनरी म्हणून देईल. की व्हॅल्यू पेअर. डिक्शनरीमध्ये ऑलवेज आपल्याला एक की असते, व्हॅल्यू असते, की असते, व्हॅल्यू असते, की असते, व्हॅल्यू असते. सो ज्यावेळेस पण आपल्याला कर्ली ब्रेसेस, आता कर्ली ब्रेसेस इकडे पण होते वरती, कोणत्या केसमध्ये, नंबरच्या केसमध्ये. बट डिफरन्स काय याच्यामध्ये, इकडे की व्हॅल्यू प्रेझेंट आहे, तिकडे कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू आहे. इकडे की व्हॅल्यू कॉमा, की व्हॅल्यू कॉमा अँड अगेन की व्हॅल्यू. ठीक आहे. सो असा जर काही फॉर्मॅट असेल तर त्याला आपण डिक्शनरी म्हणून बोलतो. ठीक आहे. अजून काही मिस केलेत का आपण बघूया. बुलियन तर कव्हर केलेलं आहे. बायनरी डेटा वगैरे हे आहेत. यू कॅन लुक इन टू दिस पर्टिक्युलर डॉक्युमेंट, याच्यामधून समजून जाईल. सो युजली एक नन म्हणून पण एक टाईप आहे, बट ठीक आहे, तो एवढा काही आपल्याला यूज होणार नाहीये सध्याच्या केसमध्ये तरी. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे जे मेजर डेटा टाईप्स आहेत, हेच मेजर डेटा टाईप्स आपण पुढील व्हिडिओमध्ये यूज पण करणार आहोत. की स्ट्रिंग कशी यूज करायची, स्ट्रिंगवरती वेगळे वेगळे ऑपरेशन्स कसे परफॉर्म करायचे, नंबर्सवरचे वेगळे वेगळे ऑपरेशन, बुलियनमध्ये काय डिफरन्स असतो, किंवा लिस्ट वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कशा आपण डिफाईन करू शकतो, त्याची व्हॅल्यू असाइनमेंट, व्हॅल्यू इनिशियलायझेशन, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या लेक्चर्समध्ये एक्सप्लोअर करणार आहोत. ठीक आहे. सो दिस वॉज अ क्विक ओव्हरव्ह्यू ऑफ ऑल द डेटा टाइप्स विच आर प्रेझेंट इन दी पायथन. मेक शुअर की ह्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिस करताय. प्रत्येक डेटा टाईप बनवा, त्याचा टाईप प्रिंट करून बघा, आणि प्रिंट केल्यानंतर ऑब्झर्व पण करा की कर्ली ब्रेसेस कुठे दिलेले आहे, राऊंड ब्रेसेस कुठे दिलेले आहेत, त्याच्यानंतर कर्ली ब्रेसेस, स्क्वेअर ब्रॅकेट, की व्हॅल्यू पेअर्स कुठे कुठे दिलेले आहेत, या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करा. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या प्रॅक्टिसनेच थोड्याशा परफेक्ट होणार आहेत. सो मेक शुअर की जेव्हा पण आपण प्रोग्रामिंगची प्रॅक्टिस करतोय, ChatGPT जेमिनी थोडं साईडला ठेवून द्या आणि फर्स्ट फोकस ऑन रायटिंग दी बेसिक प्रोग्राम्स. तेवढं तुमचं बेसिक्स क्लिअर झालं की बाकीच्या गोष्टी खूप इझी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी इझिली होऊन जातील. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि मेक शुअर की जर तुम्ही फर्स्ट टाइम चॅनलवरती येत आहे तर यू आर सबस्क्रायबिंग टू द चॅनल ॲज वेल. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साईड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.